मस्त चमचमीत मटकीची सुकी भाजी बनवण्यासाठी कढईत 7 ते 8 चमचे तेल घेऊन तेल गरम झाले की पाव चमचा मोहरी, 7 ते 8 कढीपत्त्याची पाने, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, 4 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा। आता 2 मध्यम साईजचा कट केलेला बटाटा व अर्धा किलो मोड आलेली मटकी घालून 3 ते 4 मिनिटे मटकी तेलात छान परतून घ्यायची। एक बारीक चिरलेला टोमॅटो, अर्धा छोटा चमचा हळदपूड, पाव चमचा हिंग पावडर, 3 चमचे मसाला तिखट व चवीप्रमाणे मीठ घालून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। भाजी शिजण्यासाठी 1 वाटी पाणी घालून गॅस हा मीडियम फ्लेमवर ठेवून भाजी 5 ते 7 मिनिटे शिजवून घ्यायची। अधूनमधून 1 ते 2 वेळा भाजी चांगली परतून घ्यायची। भाजी आपली छान शिजली आहे। सर्वात शेवटी अर्धा चमचा गरम मसाला व कोथिंबीर घालून मिक्स करायचे। आता गॅस बंद करू व 10 मिनिटांनी तयार भाजी सर्व करायची।